नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, जय शिवराय. आजचा ब्लॉग बनवते आहे. आजकालची मुलं, जी लहान मुलं एवढी ॲडव्हान्स चालत आहेत, एवढी ॲडव्हान्स. तुम्हाला टायटलवरून तर समजलंच असेल की मी कशासाठी ब्लॉग बनवते म्हणून. सिरियसली ही घटना, मी राहते ती 2 गल्ली सोडूनच आहे. संडेची गोष्ट आहे ती. तर ती मुलगी, तिचा भाऊ आणि बहीण, मुलगी जवळजवळ 12 वर्षाची असेल, मोठी मुलगी जिने सुसाईड केली ती. लहान मुलगी 6 वर्षाची असेल, तो पोरगा काय 3-4 वर्षाचा असेल, असं काहीतरी होतं. मुलीचे वडील हे मुंबईला कामाला असतात आणि तिची मम्मी इथेच असते, एस एम सीमध्ये कामाला जाते. त्यांच्या घरामध्ये एवढं म्हणजे हे आहे की प्रत्येक मुलाला वेगवेगळा मोबाईल देऊन ते लोक जातात. आपण एवढे मोबाईलची सवय लावून ठेवतो पोराला, नंतर कुठेतरी कशातरी कोणत्या तरी पद्धतीने हे आपल्याच अंगाशी आपल्याला येतं. तर त्या पद्धतीने त्या मुलीचे वडील आले होते. तर तिचे मम्मी पप्पा दोघं बाहेर गेले होते, म्हणजे त्यांच्या मावशीकडे गेले होते बसायला. आणि संध्याकाळी ते लोक काही डिनरसाठी जाणार होते संध्याकाळी. ती मुलगी रेडी वगैरे झाली होती, तिच्या भावंडांना तिने रेडी वगैरे केलं होतं. खेळता खेळता इनडायरेक्टली मोबाईल पाण्यामध्ये पडला. पाण्यामध्ये पडला तर मुलगी एवढी घाबरली की तिने तिच्या स्कूलच्या नोटबुकमध्ये, हे बघा मी तुम्हाला देते, सुसाईड नोट्स तिने लिहिलेला आहे. तर त्या सुसाईड नोट्समध्ये तिने लिहिलेलं होतं, मम्मा मला माफ कर, माझ्याकडून चुकून मोबाईल पाण्यात, त्याच्यामध्ये गुजरातीमध्ये आहे, माझ्याकडून चुकून पाण्यामध्ये पडलं गेलं मोबाईल. तर म्हणून त्याच्यामुळे मी सुसाईड करते, फाशी खाते. आणि म्हणजे भावाचं आणि बहिणीचं लक्ष वगैरे ठेव, तू जास्त रडू वगैरे नको, तू जेव्हा ही सुसाईड नोट वाचलेली असशील त्यावेळेस मी मेलेली असेल, तुझं पण लक्ष ठेव. ह्या पद्धतीचं सुसाईड नोट्स तिने लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आजूबाजूवाल्यांनी, मुलीने जेव्हा 2 नंबरची मुलगी, ह्या 2 नंबरच्या मुलीने जेव्हा आवाज केला, ॲक्च्युली 2 नंबरची मुलगी पण घरामध्येच होती. मग तिच्या मम्मीने टाळा मारून शनी बाहेर गेले होते ते लोक. मुलगी घरामध्येच आहे, पण तिचं मोबाईलमध्ये लक्ष, आणि मोठी मुलगी ही फासं खाते. मला हेच नाही समजत की हे 10-12 वर्षाच्या पोरांना एवढं तरी कसं समजतं की कशी फाशी खायची, कसं ते पंख्याला बांधायचं वगैरे, कसं गळ्याला बांधायचं. त्या लहान मुलीने जेव्हा आरडाओरडा केला, म्हणजे थोडीशी रडली वगैरे, तेव्हा बाहेरची लोक आले. समोरच चावी दिली होती, बघितलं तर मुलगी पंख्याला लटकली. आफ्टर पॅरेंट्सला बोलवून नंतर ते मग झालं सगळं. तर बोलण्याचा उद्देश म्हणजे हेच आहे की आता प्रत्येक पब्लिक तर काय बोलणारी कमेंट्स त्यांच्या पद्धतीने ते लोक करतात की आईचा दबाव वगैरे असेल म्हणून मुलगी घाबरली असेल, पण इनडायरेक्टली आपण जरी बघायला गेलं तरी तेच आहे. कारण की कसं, आईचं प्रेशर तेवढं असेल, आईची भीती तेवढी असेल, त्याच्यामुळेच त्या मुलींनी तसं केलं असेल, असं आपल्याला पण बोलण्यामध्ये हरकत नाही. आपणच कुठेतरी पोराला त्या पद्धतीची सवय लावावी, आणि त्याच्याकडनं त्याच गोष्टीची चुका झाली की आपणच त्यांना टोचत बसायचं, मारत बसायचं, बोलत बसायचं. हे तर चुकीचंच आहे ना. मुलांना प्रेशर देणं, मुलांना जेवढं आपण फ्रेंडली राहू तेवढं मुलं आपल्यासोबत फ्रेंडली राहते. आपल्याच जनरेशनच्या टायमाला कितीतरी पॅरेंट्स अशा आहेत की आपण त्यांच्यासोबत फ्रीली कोणती गोष्ट बोलू शकत नाही. आज मीच माझं स्वतःचं सांगते, लहानाची मोठी खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे वगैरे, खूप चांगल्या पद्धतीने बाळपण झालं आहे. कोणती गोष्टींची कधी कमी वगैरे पडली नाही. आज जी गोष्ट बोलतात ती 2 दिवसांनी का होईना, पण ती भेटत होती ना, अजूनसुद्धा भेटत आहे. ह्या पद्धतीचं होतं. पण कुठेतरी आईवडिलांचं प्रेमाने बसून बोलणं, मिठीत घेणं, प्रेमाचे 2 शब्द, किंवा समजून घेणं, एखादी गोष्ट आपण त्यांना सांगतोय, ती गोष्ट आपल्याला समजून घेत आहेत किंवा सपोर्ट वगैरे करतात, ह्या गोष्टी कधीच नाही भेटल्या. ह्या गोष्टी कधीच त्यांनी समजूनसुद्धा पण घेतल्या नाही. माझ्या शिक्षणाचे सगळे डिसिजन हे मी स्वतः घेतले. हा तो भाग वेगळा आहे की त्यांना म्हणजे शिकलेले नाही आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी त्यांना नाही, भीती वाटते की बाबा असं नको करायला, असं केलं तर असं वगैरे होऊ शकतं, मुलीची जात आहे वगैरे, ह्या पद्धतीचं होतं. पण आताची जनरेशन तशी नाही आहे. तर कृपया करून माझ्याकडनं तर सगळ्यांना तीच विनंती आहे की कुणीही पोरांवरती तेवढं प्रेशर वगैरे टाकू नये. जेवढं फ्रीली, जेवढं फ्रेंडली आपण पोरासोबत राहू, जेवढं फ्रीडम त्यांना देऊ, तेवढ्याच पद्धतीने ते आपल्यासोबत पण इन्व्हॉल्व्ह होतील, प्रत्येक गोष्टी शेअर करतील. कदाचित आई जर स्ट्रिक असेल तर वडिलांनी एकदम फ्रीली राहावं, वडील स्ट्रिक असेल तर आईनी एकदम फ्रीली राहावं. ह्या दोन्हीमधनं ते पोरी आहेत ना, ते त्यांच्या म्हणजे वडिलांसोबत खूप चांगले होते. तिच्याच बाजूची मुलगा छोटा आपल्या ट्युशनमध्ये येतो, तर त्याची मम्मी सगळं सांगत वगैरे होती. आणि ते मातीच्या टायमाला मी पण तिथे गेली होती, तर त्याच्यामुळे काही गोष्टी माहीत आहेत आपल्याला. आणि सोशल मीडियावरती तर न्यूज खूप म्हणजे प्रचंड व्हायरल होते, प्रचंड. का तर एक मुलीचा विषय आहे आणि तो पण मोबाईलमुळे झालेला आहे. तो पण कुठेतरी दिसतोय की प्रेशर असेल मुलीला, त्याच्यामुळेच त्या मुलीने तसं केलेलं आहे. तर कृपया ही चूक आपल्याकडून आपल्या लेकरांसोबत तसं नाही व्हायला पाहिजे. एका शिक्षामधून दुसरं शिक आपल्याला भेटतंय की आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्या पद्धतीनेच राहायला पाहिजे. नाही तर काही पॅरेंट्स, काही लेडीज अशा असतात की चल मुलगा त्रास देतोय, मुलगी त्रास देते, हे घे बाबा मोबाईल, बघ कार्टून, मी तेवढं काम करून घेते. नाही खात नाहीये, घे थोडंसं मोबाईल, खास नंबर मोबाईल घे. नाही खाते तर त्याच्यासोबत खेळण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, मग आपण खेळून तेवढं टाईम घालवू शकतो ना.
मी माझं तरी सांगते, मी माझ्या ऋतूला कडीवर घेऊन फिरून घरांमध्ये फिरून कडीवर घेऊन उचलून मी तिला 2 तास तरी का होईना, पण मोबाईल नाही. 2 तास जरी लागले, 3 तास जरी लागले, तरी मी तिला उचलून खेळवून वगैरे माइंड डायव्हर्ट करून काहीतरी नवीन पद्धत करून तिला भरवते. पण मोबाईल नाही. ती सवय तेवढ्यापुरती लागते. पोरं काय खातात ना हे त्यांना पण माहीत नसतं, किती खातात हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. ते बस फक्त खायचं काम करतात, मम्मी भरवायचं काम करते. ही कोणती पद्धत? ठीक आहे ना, मोबाईल द्यायला पाहिजे. आताच्या टेक्नॉलॉजीच्या नुसार मोबाईल पोरांना समजायला पाहिजे, यायला पाहिजे. ठीक आहे, पण किती प्रमाणामध्ये, कोणत्या गोष्टीमध्ये? आणि जेवढं आपण त्यांना अवॉइड करू तेवढं ते अवॉइड होणारच आहे. पण आपणच त्यांच्यासमोर नुसतं 24 तास घेऊनच बसणार म्हटल्यावरती तर मग ते पण तेच करणार ना. पोर बाजूला खेळतंय आणि आपण व्हिडिओ मोबाईल बघतोय, चॅटिंग करतोय, रील्स बघतोय, मग ते काय करणार आहे? आज त्याचं बाळपण आहे, प्रत्येक लेकराचं बालपण आहे. हे त्याचं बालपण, आपण आपलं बालपण नव्याने जगतो, ह्या पद्धतीने त्याच्यासोबत त्याचे ते फेस करायला पाहिजे. आज ते शाळेमध्ये जाणार म्हटल्यावरती, शाळेमध्ये गेल्यावरती ते काही खेळायला बसणार आहे का आपल्यासोबत? त्याचं शाळेचं, ट्युशनचं, अभ्यासाचं, खेळण्याचं रुटीनमध्ये त्याचा दिवस पूर्ण होणार आहे. कुठला तरी एक संडे असेल की आपण त्याच्यासोबत फिरू शकतो, की कुठे बाहेर घेऊन जाऊ शकतो. मग आताचे जे 3-4 वर्ष, 4-5 वर्ष आहेत, तेच 4-5 वर्ष आपण त्याच्यासोबत घालवले तर प्रॉब्लेमच नाही आहे ना. कितीतरी आया अशा आहेत की लेकराला सोबत घेऊन कामाला जातात. कितीतरी यांचं असं आहे की कोणाजवळ वगैरे ठेवून जातात. बाहेर बोलते, अवॉइड करा, ह्या पद्धतीचं असतं. पण कुठेही कसंही ॲडजस्ट करतो आपण, त्याला काहीतरी खायला वगैरे. आपण पहिल्यापासूनच ज्या पद्धतीचे हॅबिट्स लावतो, पोरं पण त्याच पद्धतीने होतात. दुसरं म्हणजे सांगायला गेलो तर मला खूप सगळे म्हणतात की ऋतू खूप डांबीस आहे, तिला जरा शिकव, तिला कोणाला मारायला सांगायचं नाही. हा ना, असं बोलतात ना मला, बघते तिथे वगैरे ह्या पद्धतीचे खूप सगळे बोलतात. मग मला तरी वाटतं की माझी ऋतू डांबीस आहे हे कुठपर्यंत आहे हे मला चांगलं माहीत आहे. कारण की मीच तिला शिकवलेलं आहे की ऋतू, जेव्हा तुला कोण मारतील तेव्हाच तू त्यांना मारायचं, असं मारायचं नाही कोणाला. हां, ते बघ मम्मा काय बोलते बघ. हां, काय देऊ? खारीक दे. पण तिला ह्या गोष्टी अजून तरी समजत नाहीत की कोणाला कसं मारायचं, का मारायचं वगैरे. आणि ती काय प्रत्येकाला नुसते टेचत बसत नाही. तिला जर कोणी तिचं नाव घेतलं वगैरे किंवा एखाद्या टायमाला तिच्या मनाच्या विरुद्ध झालं तर ती मारते. आणि हे मीच तिला शिकवलं आहे की कोणी तुला मारलं तरच ऋतू मारायचा, असं कोणाला समोरनं कधी मारायचं नाही, कोणावर ओरडायचं नाही वगैरे. प्रत्येक गोष्टी लहान तिला शिकवलेल्या आहे, ती फॉलो करते, खूप चांगल्या पद्धतीने करते. मागचा एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला, तुम्ही बघितला असेल. मी तिथे असताना सुद्धा ती तिचं स्वतःचं संरक्षण करत होते. हे मी पुन्हा एकदा बोलेल, ही गोष्ट मला भारी वाटली. नाहीतर एखादा पोर असं एकदम किवण्यासारखं रडत येतं, मला मारलं. नाही, आज मी तिथे अवेलेबल होते म्हणून ठीक आहे. जर नसेल तर ही तर मार खाऊनच येणार ना. पोराला स्वतःचं रक्षण पण, आणि पोरीची जात, सगळ्यांना, पोरगा असेल, पोरगी असेल, स्वतःचं रक्षण हे स्वतः केलंच पाहिजे. ज्या पद्धतीने मला सुद्धा ही शिकवण होती, कोणाला कधी घाबरायचं नाही, बिंदास राहायचं वगैरे. मी सुद्धा तशीच होती. मी पण कधी कोणाला घाबरत नव्हते, बिंदास होते. ज्या टायमाला लॉकडाऊनच्या टायमाला, मी एक किस्सा सांगते. लॉकडाऊनच्या टायमाला म्हणजे आपली जी धारावी आहे मुंबईची, त्या पद्धतीने इथे एक झोपडपट्टी आहे. एवढी रिस्की आहे. कधीतरी माझे त्या SMCचे फ्रेंड्स भेटले तर मी नक्की आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे शेअर करेल. बघा तुम्ही, पूर्ण जवळजवळ आम्ही 120-130 मुलं मुली होतो तिथे कामाला कोविडमध्ये. तर ती सोसायटी मी स्वतः एकटी हँडल करत होते. आणि मी मुलगी होती, माझ्यासोबत 3 मुलं होते. मी मुलगी एकटी ती स्वतः हँडल करत होती. मला तिथे प्रत्येक जातीची लोकं होती, प्रत्येक उडीसा, बंगाली, भैया, मराठी, हिंदी, गुजराती, महार, चांबार, सगळ्या जातीचे, सगळेच. पण मी स्वतः ते हँडल करत होते. आणि ते SMCचे जे साहेब होते ते सुद्धा माझ्यासोबत राहायचे. त्या टायमाला त्या साहेबांना सुद्धा रिस्पॉन्स द्यायचे नाही, कारण की लोकं घाबरायचे की ही लोकं आम्हाला घेऊन जातील वगैरे. ते नाही का हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आणि तिथे जाऊन नंतर मग मारून टाकायचे, अशी सगळी भीती त्यांच्यामध्ये होते. मी जवळजवळ त्या झोपडपट्टीमध्ये 2 वर्ष काम केले. पूर्ण घरासारखं माझं संबंध झालं होतं सगळ्यांसोबत. आणि बोलायला गेलं तर एवढीच रिस्की होती, एवढीशीच पायऱ्या, एवढीशीच दादरे. आपण जर बॅग घेऊन चढणार ना वरती, तर आपण बॅग घेऊन रिटर्न असं टर्न मारून येऊ शकत नव्हते खाली. ह्या पद्धतीची होती. पण मी खूप डेअरिंग करायचे, काय माहीत का, मला आवडायचं. घाण पण खूप होतं. बोलते काय आपली दुसरी धारावीसारखीच असेल, पण मस्त. माणसं वगैरे पण चांगली होती. ज्याला समजणारे त्यांच्यासोबत चांगलं समजून ते लोक वगैरे रिस्पॉन्स वगैरे छान देत होते. ह्या पद्धतीचं कुठेतरी मी माझ्यासुद्धा पिल्लूला मी हेच सांगण्याचं, समजवण्याचा प्रयत्न करते आणि शिकवते सुद्धा की स्वतःचं रक्षण. आणि हे तुम्ही सुद्धा तुमच्या बाळांना शिकवायला पाहिजे. स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे, स्वतःचं काम हे स्वतः केलं पाहिजे. मोबाईलपासून अवॉइड राहायला पाहिजे. जेवढं होईल तेवढं स्वतःच्या हाताने खायला पाहिजे. पोर खात नाही आहे म्हणून आपण त्याला मोबाईल दाखवतो, काही कुरकुरे देतो, काही चुकीचं आहे. त्याला भूक लागली की ते नंतर थोड्या टायमाने बरोबर खाणारच आहे. आणि न खाऊन किती टाईम खाणार आहे. आता कितीतरी पॅरेंट्सला असं वाटेल की माझ्या बाळाला पूर्ण दिवस खायला नाही दिलं तरी पण ते नाही खात. पण ते एक दिवस नाही खाणार, दुसऱ्या दिवशी तर खातीलच ना. आपण पहिल्यापासूनच पोरांची रुटीन त्या पद्धतीने लावली तर पोरं बरोबर लाईनीवरती असतात, की बरोबर येतात. एखाद्या टायमाला आजारी वगैरे झाले असतील तर तो विषय वेगळा आहे, ते काय आपण मोठे माणसं सुद्धा त्या पद्धतीचे होते. तर बस मला हे एवढं शेअर करायचं होतं. अजून मुलांच्या बाबतीवरती खूप सारे व्हिडिओज मला बनवायचे आहे. त्याच्यासाठी खूप भरभरून सपोर्ट करा.
आणि हीच मी पुन्हा एकदा रिमाइंड करेल की ही गोष्ट जी सुरतमध्ये घडली खूप चुकीची, मला तरी खूप वाटली. 12 वर्षाची मुलगी होती बिचारी आणि एक मुलगी बघताल तर एक नंबर एवढी छान मुलगी होती. पण कुठेतरी तिच्या मनामध्ये त्या गोष्टी भीती होत्या की मला मम्मी मारेल. ह्या पद्धतीचं पोरांना करू नका. आज तुम्ही त्यांना मोबाईल देताय म्हणून ते मोबाईल घेत आहेत. माझी ऋतूसुद्धा आता 3-4 दिवसापासून बोलते, मम्मा कार्टून, मम्मा भूत. मी तिला भूताची भीती दाखवायची, बघ मोबाईल हातात घेतलं की भूत निघतं. ती आता मला भूत लावून द्यायला सांगते की भूत. मी तिच्यासमोर, मी तरी मोबाईल ती झाल्यापासून तरी मी तिच्यासमोर जास्त मोबाईल वगैरे घेऊन बसत नाही. 2-5 मिनटं घेऊन बसले की नंतर मग ती आली की मी लगेच मोबाईल ठेवते. का तर आपण बघू तर ते पोर त्याच्यामध्ये डोकावणार ना. आपणच अवॉइड करायचं, आपणच नाही बघायचं. ती झोपल्यावरती मग मी काय मोबाईलच बघत असते. ती झोपल्यावर मोबाईल यूज करते. बाकी तिच्यासमोर मी मोबाईल वगैरे घेत नाही, म्हणून तिला पण एवढी सवय नाही. ह्या पद्धतीचं आहे. तर बघा, समजून घ्या. मुलांनासुद्धा प्रत्येक गोष्टीला चिडचिड करून सांगण्याचा काही अर्थ नाही. ह्या गोष्टीवरती मी स्पेशल एक व्हिडिओ बनवेल. आता बाय बाय, कामावर जायचा टाईम झाला.